घटना घडायच्या तेव्हा मात्र एक महत्त्वाची भूमिका बजावणारा जो व्यक्ती, तो व्यक्ती म्हणजे एकच नाव, ते नाव होतं भावेश. सामना 4 षटकांचाच होईल. जर आपण उशीर केला तर मात्र सामना 3 षटकांचाच होईल. लक्षात घ्या, वेळेच्या बाबतीत आयोजकांनी सक्त ताकीद दिलेली आहे. सामन्याला इथून मात्र सुरुवात होईल आणि आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. तत्पूर्वी स्वर्गीय भावेश मूर्ती चषक 2026 या स्पर्धेकरता शुभेच्छा आलेल्या आहेत. विशेष करून कॉमेंट्री पॅनल करता शुभेच्छा आलेल्या आहेत. स्वप्नील शेलार 6500 पुंडास आणि नितीन भोईर अनगाव यांच्या वतीने आयोजकांकरता आणि कॉमेंट्री पॅनल करता आणि पंच पॅनल करता सुद्धा शुभेच्छा आल्या. खूप खूप धन्यवाद. स्वप्नील शेलार, आपलं हार्दिक स्वागत. सध्या स्वप्नील शेलार भिवंडी महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत. नुकतीच त्यांची वर्णी लागलेली आहे. निश्चितच करिअर जे महत्त्वाचं असतं त्या करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावरती त्यांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. वळूया सामन्याकडे. टायमर ऑन आहे, लक्षात घ्या. 15 मिनिटांच्या अवधीमध्ये तुम्हाला षटकं पूर्ण करायची आहे ती 3, अन्यथा 2 खेळाडू हे तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये ठेवावेच लागतील. तुमच्याकडे पर्याय नसेल. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवरती. फलंदाजी करता आपल्याला पाहायला मिळत आहेत 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अक्षय आणि सागर गोलंदाजी करता आहे. अक्षय, आपण पाहतोय अक्षय आणि समीर ही जोडी खेळपट्टीवरती आहे. पंचांचा इशारा येईल 1 फॉर दी ओव्हरचा. अगदीच जर आपण पाहिलं तर चेंडू जो आहे तो खांद्याच्या उंचीवरून हाताळला गेल्यामुळे इथून मात्र पंचांनी उद्घोषणा केलेली आहे की चेंडू मात्र वाईड आहे आणि या अवांतर धावेच्या बढतीनं धावफलक इथून मात्र पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती 1 या अंकावर. वन बाउन्स, 1 फॉर दी ओव्हरचा इशारा इथून मात्र पंचांनी केलेला आहे. आपण पाहतोय डेड बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र काय घडलंय तर डावी अशी सोडून जाणारा चेंडू. अपीलमध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी. तत्पूर्वी पंच घोषणा करतायत की हा चेंडू पायाला स्पर्श करून निघून गेलाय. 1 धावेकरता. 1 धावेच्या बढतीनं लेग बाईचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती फलकावरती 1 या अंकावरती आपण पाहतोय. अगदीच जर आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 पेक्षा अधिक धावा येणं फलंदाजी करणाऱ्या संघाला इथून मात्र बंधनकारक असेल. जर आपल्याला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावरती दबाव वाढवायचा असेल तर. पण जर तर किंतु परंतु या शब्दांना थारा नाही आहे. दरम्यान घडलंय काय तर फुटबॉल स्वरूपाचा खेळ. चेंडूला अडवलं गेलं जरूर, पण 1 धाव घेण्यापासून मात्र रोखता येणार नाही आहे फलंदाजांना. धावसंख्या जाऊन पोहोचते 1 धावेच्या बढतीनं 2 या अंकावरती आपण धावफलक पाहतोय. आई गावदेवी पारिवली बी संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपण पाहतोय. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती सज्ज आहे अक्षय. यावेळेस मात्र घडलंय काय, पुन्हा एकदा अपीलमध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी. चेंडू पुन्हा एकदा निघून जाईल ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अक्षयाच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी. अचूक टप्प्यावरचा भेदक मारा इथून मात्र हाताळला जातोय. डावखुरी हाताचा बॅटर इथून मात्र जर आपण पाहिलं तर बीट चकित होतोय आणि अगदीच प्रश्न करण्यास भाग पाडणारी गोलंदाजी असं म्हणायला हरकत नाही आहे. यावेळेस मात्र बॅकलिपचा चांगला वापर. चेंडू चाललाय निघून गेलाय लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये. 1च धाव मिळेल. 1 धावेच्या बढतीनं धावफलक पुढे सरकत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल
फलकावरती, ती मात्र एकूण एकंदर 3 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. अगदीच क्रिकेट या खेळाचा जो दर्जा आहे तो दर्जेदार रीतीने इथून मात्र पुढे सरकतोय. आणि ज्या रीतीने इथून मात्र जर आपण विचार केला तर फलंदाजी करणं हे जितकंच महत्त्वाचं आहे, त्याच पद्धतीने तुमचं शॉट सिलेक्शन असणं सुद्धा महत्त्वाचं. इट्स नो बॉल, बिमर की बिमारी. अतिरिक्त उंचीने चेंडूची हाताळणी आपण पाहतोय आणि पंच उद्घोषणा करतायत इट्स नो बॉल. पहिला बिमर हाताळला गेला आहे गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून. दुसरा जर बिमर नो चेंडू हाताळला तर मात्र इथून गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाही. या सामन्यामध्ये 4 षटकांचा सामना आहे. आखो टप्प्याचा मारा पुन्हा एकदा आपण पाहतोय तर पंचांनी दर्शवलंय इट्स वाईट बॉल. अवांतर धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकताना 5 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. बॅक टू बॅक अपेक्षित चेंडूची हाताळणी, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी हाताळणी गरजेचं आहे. ती गोलंदाजी मात्र हाताळण्यामध्ये अपयश येत आहे गोलंदाजांना. अक्षय याला पुन्हा एकदा पावलांमध्ये चूक. पंच मृत चेंडू घोषित करतील. तिसऱ्यांदा असं घडलं या षटकामध्ये. फ्रेट कंटिन्यू असेल. फलंदाजाकरता सुवर्ण संधी आहे मोठा फटका खेळण्याची. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चूक घडते. व्हाईट बॉलचा इशारा. अगदी जर आपण पाहिलं तर दिशा से भटकेंगे तो मिलेंगे फटके. फ्रीट पुन्हा एकदा कंटिन्यू असेल फलंदाजाकरता. अपेक्षित गोलंदाजी जर तुम्हाला करायची असेल तर निश्चितप्रमाणे इथं मात्र जर आपण विचार केला तर अचूक टप्पा आणि नियंत्रण या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा निघून चाललाय चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुरेख गोलंदाजी, निर्धाव चेंडूची हाताळणी आपण पाहतोय. आणि या 1 षटकाच्या अखेरनंतर धावा जोडल्या गेल्या त्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ते एकूण एकंदर 6 धावा. पहिलं षटक पूर्ण करण्याकरता 5 मिनिटांनी 50 सेकंदाचा अवधी इथून मात्र खर्च झाला आहे. 15 मिनिटांच्या अवधीमध्ये जर मात्र 3 षटकं पूर्ण झाली नाही तर मात्र 2 खेळाडू हे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला ठेवावे लागतील. म्हणजे याचाच अर्थ जर आपण पाहिला तर एकूण एकंदर 30 यार्ड सर्कलमध्ये तुम्हाला 8 खेळाडू हे ठेवावे लागतील. तर या नियमापासून जर तुमचा बचाव करायचा असेल तर मात्र तेवढ्याच वेगानं सामना पूर्ण होणं सुद्धा महत्त्वाचं आहे. ही 3 षटकं पूर्ण होणं सुद्धा महत्त्वाचं आहे. गोलंदाज तयार. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता जिग्नेश याला आणलं गेलं आहे. बघूया जिग्नेश कशा रीतीने गोलंदाजी करेल. कारण की आतापर्यंत अक्षयाचा विचार केला तर त्याने फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत. जे उर्वरित 6 चेंडूमध्ये दुसऱ्या षटकातील 6 चेंडूमध्ये किमान 10 ते 15 धावा जर आल्या तर मात्र जर आपण पाहिलं तर एक चांगली फायटिंग टोटल हे दुसऱ्या षटकापर्यंत जरूर पाहायला मिळेल. पण क्रिकेट या खेळामध्ये जर तर किंतु परंतु या शब्दांना थारा नाही आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. सज्ज होईल जिग्नेश. आखो टप्प्याचा मारा यष्टीरक्षकाकडनं चूक घडताना आपण पाहतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय 1 धावेकरता. पंच सूचित करतायत इट्स वाईट बॉल. जेव्हा पंच वळत आहेत तेव्हा मात्र सिग्नल्स मिळत आहेत वाईटचे, अवांतर धावेचे. आणि या अवांतर धावेने धावफलक मात्र कासवाच्या गतीने पुढे सरकत आहे. 8 या अंकावरती धावफलक पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय जिग्नेश. आखो टप्प्याचा मारा. यावेळेस मात्र चेंडू चाललाय निघून गेलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. 2 धावा चित्त्याच्या चपळाईने पूर्ण केल्यात आणि या 2 धावाच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. डबल फिगर्स मध्ये आपण पाहतोय. एकूण एकंदर धावा जोडल्या जातील त्या फलकावरती 10 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या बॅक टू बॅक जर आपण पाहिलं तर निश्चितप्रमाणे मोठे फटके येणं सुद्धा तितकंच अपेक्षित आहे. पण ती फटकेबाजी काहीशी पाहायला मिळत नाही आहे.
यावेळेस मात्र गुड पीस ऑफ बॉलिंग, जागते रहोचा आदेश, गुड आफ्टरनून आदेश. या ठिकाणी शुभागमन झालं. या गावचं प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आदरणीय आनंद निकम साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्याच्या समवेत आपण पाहिलं तर संजयजी चव्हाण साहेब ठाणे विभागाचे माजी कार्याध्यक्ष समाजसेवक यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. दोन्ही व्यक्तिमत्वाचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम टू VIP डाईस. आपलं सहर्ष स्वागत असेल या व्यासपीठावरती. यावेळेस मात्र हुकचा फटका आणि निघून जाईल चेंडू सीमा पार, लामस गावाच्या दिशेनं सुरेख चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते चौकाराच्या बढतीनं. धावफलक आपण पाहतोय 14 या अंकावरती. यावेळेस मात्र पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर यष्ट्यांपासून दूर राहिलाय. पंचांनी घोषणा केली की चेंडू मात्र वाईड आहे आणि या अवांतर धावेच्या बढतीनं धावफलक पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. 15 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. उपस्थित ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय भावेश चव्हाण स्मृती चषक 2026 या स्पर्धेमध्ये निर्धाव चेंडूची हाताळणी आणि या निर्धाव चेंडू अखेरीस जर आपण पाहिलं तर 1 फॉर दी ओव्हरचा इशारा इथून मात्र पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली गोलंदाजी इथून मात्र साकारली जाते, पण मात्र अपेक्षित गोलंदाजी नाही, कारण की चेंडू जर आपण पाहिले तर वाचण्याचा प्रयत्न भरपूर केलाय. यावेळेस मात्र यष्ट्यांच्या वरनं चेंडू निघून गेलाय. यष्टी रक्षकाला चेंडू मात्र गॅदर करता आलेला नाही आहे. चेंडू निर्धावाचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज जिग्नेशच्या माध्यमातून षटक थोडंसं लांबवलं गेलं असं म्हणायला हरकत नाही आहे. आतापर्यंत एकंदर 7 चेंडू हाताळले गेलेत आणि या षटकातील अखेरचा अंतिम चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज जिग्नेश. आखो टप्प्याचा मारा. यावेळेस मात्र चेंडू रिकॉशियस होताना पाहायला मिळेल. चेंडू गली रिजनमध्ये ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय. एकंदर धावा जोडल्या जात आहेत. ते 2 तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का, तर इथून मात्र बलिदान जरूर दिलं गेलंय. फलंदाज बाद होईल धावचीच्या स्वरूपामध्ये. विकेटचं पतन. दम लागतो भावा, दम लागतो आमच्या बादला. तर वळूया आपण सामन्याकडे. 11 मिनिटं आणि 11 सेकंदाचा अवधी खर्च झालेला आहे. जे उर्वरित 4 मिनिटांमध्ये तुम्हाला षटक पूर्ण करणं बंधनकारक आहे. तिसरं, बी रेडी बी फास्ट, प्लीज जरा घाई करायची आहे. जी सूचना आहे ती आयोजकांनी आम्हाला केलेली आहे आणि ती सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. षटक क्रमांक 2च्या अखेरनंतर धावा एकंदर जोडल्या गेल्या त्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. धावा आहेत 17. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता गोलंदाज अमोल याला आणलं गेलंय. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा आपल्याला पाहायला मिळेल. लक्षात घ्या, टायमर ऑन आहे. तुम्ही जितका वेळ खर्च कराल त्या वेळेमध्येच तुम्हाला इथून मात्र क्षेत्ररक्षक तुम्हाला ठेवावा लागेल.
चला बी रेडी बी फास्ट प्लीज, जरा वेळ अतिरिक्त खर्च होते याची नोंद घ्या. आयोजक वारंवार आम्हाला सूचना करतायत, ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. अमोल याला आपण पाहतोय 10 ते 12 पावलांचं रनअप पिळंजे एंडकडनं गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. एकंदर 10 ते 12 पावलांचा रनअप पुढचा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होईल. यावेळेस मात्र काय घडलंय तर चेंडू आहे नो, बिमर की बिमारी. एकंदर 2 धावा अंकित केल्या जातील आणि या 2 धावांच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती. एकंदर धावा आहेत त्या 19 धावा. पहिला बिमर हाताळला गेलाय गोलंदाज अमोल्याच्या माध्यमातून. आणि आजच्या दिवसामध्ये जर आपण विचार केला तर एक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालाय की ज्याने 2 बिमर हाताळले गेले. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. बी रेडी बी फास्ट, वेळ अतिरिक्त खर्च होतोय याची नोंद घ्या. पुढचा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होईल गोलंदाज अमोल. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. पुढचा चेंडू आखो टप्प्याचा मारा, बॅटला स्पर्श करत चेंडू मात्र निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पण अगदीच जर आपण पाहिलं तर चेंडू फ्री हिट आहे, त्यामुळे फलंदाजाचा बचाव जरूर झालाय. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल अमोल्याची. फ्री हिटच्या चेंडूवरती कमबॅक केलाय. आणि भरपूर वेळेस असं पाहायला मिळतं की जेव्हा जेव्हा फ्री हिटचे चेंडू असतात तेव्हा मात्र अपील केले की पंच बोट उंचावतात, पण ही अनपेक्षितपणे घडणारी चूक आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका फसलाय. यष्टीरक्षक चेंडू खाली, झेल सुटतोय, जीवनदान मिळेल. आणि अशा रीतीने एकंदर 1 धाव जोडली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का, पण मात्र नाही. तर या 1 धावेच्या बढतीने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या आपण पाहतोय 20 या अंकावरती. 20 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ धावसंख्या फलकावरती आहे. 14 मिनिटं आणि 30 सेकंद चा वेळ खर्च झालेला आहे. गोलंदाज अमोल बॉलिंग ट्रॅकवरती आहे. 2 चेंडूची हाताळणी त्याने केली. यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून दिलाय, निघून चाललाय चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये. ढुंडो रे साजना. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धावेच्या बढतीनं पुनश्च एकदा धावफलक पुढे सरकताना आपण पाहतोय. धावसंख्या आहे 22 या अंकावरती आपण पाहतोय. एक चौकार वगळता इथून मात्र अद्यापही मोठे फटके पाहायला मिळालेले नाही आहेत. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. पुढचा चेंडू हाताळला जाईल. गुड पीस ऑफ बॉलिंग, दर्जेदार गोलंदाजी. निर्धाव चेंडूची हाताळणी आपण पाहतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि सलगचे 4 चेंडू जर आपण पाहिले तर निश्चित प्रमाणे एकेरी आणि दुहेरी धावा फक्त आणि फक्त या धावा जोडल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या इथून मात्र पुढे सरकताना आपण पाहतोय. धावसंख्या आहे 22 या धावसंख्येवरती. यावेळेस मात्र बॅटच्या रडारामध्ये अपेक्षित चेंडू पाहायला मिळत नाही आहे. चेंडू मात्र निघून गेलाय. 1 धावेकरता, दुसऱ्या धावेकरता इथून मात्र फलंदाज बाद होईल. धावसंख्या आहे फलकावरती 1 धावेच्या बढतीनं धावसंख्या आपण पाहतोय 23 या अंकावरती. 23 रन्स ऑन दी.
तर चेंडूंचा खेळ झालाय एकूण एकंदर 5. अखेरचा अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील इथून मात्र हाताळला जाईल. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न निघून चाललाय चेंडू. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. एकूण एकंदर धावा जोडल्या जात आहेत त्या 2 धावांच्या बढतीनं धावफलक आपण पाहतोय. एकूण एकंदर 3 षटकाच्या अखेरनंतर धावा आहेत फलकावरती 25 धावा. आणि वेळेच्या बाबतीत जर आपण पाहिलं प्रथमेश, तर निश्चितप्रमाणे धावसंख्या आहे फलकावरती आपण पाहतोय त्या 25 धावा, 25 रन्स ऑन दी बोर्ड. आणि अगदीच वेळेच्या बाबतीत सहकार्य राहणं, सतर्क राहणं हे तुमच्या आमच्याकरता खूप गरजेचं आहे. आणि वेळेच्या जी किंमत आहे ती तुम्ही आम्ही जाणणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे वेळेच्या बाबतीत सहकार्य खूपच गरजेचं आहे. आयोजकांची वारंवार सूचना येते, चला पुढील गोलंदाज बॉलिंग मार्कवरती यायचा आहे. बी रेडी, बी फास्ट. अतिरिक्त वेळ भरपूर खर्च केलाय. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरता आपण पाहतोय साहिल याला आपण पाहतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा, वाईटची उद्घोषणा करतायत पंच. अगदीच जर आपण पाहिलं तर अपेक्षित गोलंदाजी पाहायला मिळत नाहीये. अवांतर चेंडू मात्र वारंवार रीतीने इथून मात्र हाताळले गेलेत. धावसंख्या इथून मात्र पुढे सरकताना 26 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 26 रन्स ऑन दी बोर्ड ऑन द बिहाफ धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र पुढे सरसावत चेंडूला खेळून काढलंय. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये एकच धाव, एकपेक्षा अधिक एक मात्र काही नाहीये. एका धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय आपण पाहतोय 27 या अंकावर. इथून मात्र धावसंख्येचा जो ट्रॅक आहे तो मात्र सावकाश गतीने, मंद गतीने पुढे सरकताना आपण पाहतोय. पण अगदीच वेळेच्या बाबतीत जर आपण विचार केला तर एकदा वेळ निघून गेली की तुमच्याकडे फक्त आणि फक्त राहतो तो पश्चाताप. यावेळेस मात्र गुड पीस ऑफ बॉलिंग, सुरेख गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी. निघून चाललाय चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले, फलकावरती स्थिरावले 27 या अंकावरती. यावेळेस मात्र फटका तर चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी चेंडू भिंगरीप्रमाणे फिरताना आपण पाहतोय खेळपट्टीवरतीच. एक धाव इथून मात्र जोडली गेली फलकावरती. एका धावेच्या बढतीनं धावफलक पुढे सरकताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 या अंकावर. तर अशा रीतीने निर्धाव चेंडूची हाताळणी आपण पाहतोय. धावा आहेत फलकावरती स्थिरावलेली आहे. धावसंख्या 28 या अंकावरती आपण पाहतोय. पंच कोणत्याही प्रकारचं इथून मात्र इशारा दर्शवत नाही आहेत. निर्धाव चेंडूची हाताळणी आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी करतोय पुढचा चेंडू. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाही. एक धाव जरूर जोडली जाईल. आणि अशा रीतीने धावसंख्या एका धावेच्या बढतीनं लेग बाईच्या स्वरूपातून धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 29 या अंकावरती. अजूनही षटकातील आणि या इनिंगचा अखेरचा अंतिम चेंडू आहे. आणि या चेंडूनंतर आपल्याला इथून मात्र लक्षात येईल की किती धावसंख्येचा पल्ला ओलांडायचा आहे. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे पण कव्हरच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकूण एकंदर 2 धावा तर जोडल्यात पण आबाधुबीचा खेळ होताना आपल्याला पाहायला मिळेल. 4थी धाव पूर्ण होईल का आणि काय घडलंय हे मात्र पाहणं बंधनकारक राहील. पंचांचा काय इशारा येतोय तर आपण पाहूया. कृपया
यष्ट्या आपण फेकून देऊ नका, अन्यथा आयोजक तुम्हाला पेनल्टी उद्घोषणा करतील. तर पंच, या चेंडूवरती धावा किती आहेत ते आपण दर्शवायचे आहेत. एकूण एकंदर 3 धावा आहेत. तर या 3 धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय. फलकावरती एकूण धावसंख्या आहे आपण पाहतोय 32 आणि जिंकण्याकरता 33 धावांचं लक्ष असेल. या 33 धावा कशा रीतीने पूर्ण होतील हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ मोर्नी प्रवीण शिंदे यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. तत्पूर्वी ऐकूया DJ ऑपरेटर यांच्या माध्यमातून एक मधुर संगीत. पाटील पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना आपण पाहिलं आई दुधेश्वरी स्पोर्ट्स कोल्ह्याचा पाडा या संघाने प्रथम डावामध्ये बॅटिंग केली. बॅटिंग करत असताना पहिल्या डावामध्ये 32 धावा उभ्या केल्या. 33 धावांचं लक्ष गाठायचं आहे. इथून मात्र सामना जिंकण्याकरिता टीम आपण पाहू शकाल आई गावदेवी पारिवली हा संघ इथून मात्र दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करताना पाहतोय. या व्यासपीठावरती अनेक समाजसेवक अनेक ग्रामस्थ या ठिकाणी या स्पर्धेचा चांगल्या पद्धतीने आनंद घेत आहेत, ज्याचं नुकतंच मगाशी शुभागमन झालं. सन्माननीय आनंदजी निकम त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर सन्माननीय संजयजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता चेंडूंची व्यवस्था लाभली, त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद. मॅचला इथून मात्र सुरुवात होते. दुसऱ्या डावाला सुरुवात. उपस्थित सर्व पाहुण्यांचं, खेळाडूंचं, क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक मायबाप घर बसल्या या स्पर्धेचा यूट्यूबच्या माध्यमातून आनंद घेत आहेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर आपण या ठिकाणी पाहतोय स्वर्गीय भावेश स्मृती चषक 2026 आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. कालचा दिवस आपण पाहिला तर सिकंदर स्पोर्ट्स महापोलीस संघाच्या नावावरती राहिला आणि आजच्या दिवसातील देखील ही स्पर्धा पाहिली तर अंतिम टप्प्यामध्ये पोहोचताना पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना बॅट्समन आपण पाहतोय एक बाजूने अक्षय आहे आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर मग साहिल हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. पहिल्या क्रमांकाचं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवरती करण आलाय, ज्या करणने मागील सामन्यामध्ये दमदार गोलंदाजी केली होती. स्ट्रायकर एंडवरती अक्षय आहे, दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर साहिल आहेत आणि 24 बॉलमध्ये 33 धावा काढायच्या आहेत आई गावदेवी पारिवली संघाला. मात्र धावा कोणत्या पद्धतीने चेस केल्या जातील. पहिल्या क्रमांकाचं षटक करण आलाय. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक आहे. इनफिल्डच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक. पहिला बॉल राईट मुहूर्त विकेटने. पहिलाच बॉल पाहिला तर इनकटर बॉलचा वापर केलाय. टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूने वळण घेतलाय. पहिलाच बॉल दर्जेदार टप्प्यावरती हाताळला गेलाय. याच पद्धतीने या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील या गोलंदाजानं भरीव कामगिरी केली होती आणि या सामन्यामध्ये देखील पाहिली तर चांगली सुरुवात करत असताना पहिला बॉल आलाय डॉट. स्ट्रायकर एंडवरती अक्षय. राईट मुहूर्त विकेटने गोलंदाजी केली जाते अक्षयच्या अगेन्स्ट. यावेळेला चेंडूवरती नजर नव्हती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता. ऑन ड्राईव्ह करायचा होता. मात्र इथे चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. सलगचा दुसरा बॉल डॉट आलाय करणचा. अगदी कमी वयाचा खेळाडू परंतु चांगली कामगिरी करतोय, चांगला खेळ दाखवतो या मैदानाच्या आतमध्ये. करण आतापर्यंत 2 चेंडूवरती यशस्वी झालाय. पुढचा बॉल अक्षय करिता. तिसरा बॉल देखील आलाय डॉट. व्हॉट अ बॉलिंग. कमालीची गोलंदाजी. कर्णधाराने पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याच्यावरती विश्वास दाखवलाय आणि विश्वासाला उभा राहिलाय, कारण विश्वास खूप महत्त्वाचा असतो.
कोंडाणा सर करण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेंवरती विश्वास दाखवला, तो विश्वास सार्थक ठरला. इथे करणवरती विश्वास ठेवला टीमनं. 3 चेंडू इथे मात्र डॉट येत आहेत. अवे फ्रॉम द बॉडी, चौथा बॉल देखील आलाय डॉट. ऑन बॉलिंग, कमालीची गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजीचा करिश्मा या मैदानाच्या आतमध्ये पेश करताना गोलंदाज करण आपल्या नावाची डंका फोडतोय. नावात रन आहे, नाव आहे करण. टीमची धावसंख्येचं खातं खोललं नाहीये. राईट मुहूर्त विकेट, पुढचा बॉल. ओ माय गॉड, 5वा देखील आलाय डॉट. कमालीची गोलंदाजी, जबरदस्त मारा, अचूकता ठेवली आहे आणि संयमानं गोलंदाजी करतोय. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तुमची लाईन लेंथ योग्य असणं गरजेचं आहे आणि ती योग्य लाईन लेंथ पकडली आहे करणनं. शेवटचा बॉल निर्धाव आला तर मात्र या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक प्रेक्षकांना पाहायला मिळेल. फटका इथे फसलाय, जेलची संधी निर्माण झाली आहे. सुमित चेंडीकॉल आलाय आणि एकदा जोरदार टाळ्या होत्या गोलंदाजासाठी. या स्पर्धेमधलं स्वर्गीय भावे स्मृती चषकातलं हे पहिलं मिडन ऑर, पहिलं निर्धाव षटक. कमॉन डीजे. म्हणतो निघून येलो ठोकले. खरं तर पहिलं निर्धाव षटक त्याच्या नावावरती गेलंय. अनोखा इतिहास या स्पर्धेमध्ये या गोलंदाजाने रचलाय. दरम्यान आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करत आहोत. आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर या ठिकाणी कोयना पुनर्वसन मराठा समाज सेवा संघ रायगड, ठाणे, पालघर, ठाणे विभागाचे माजी कार्याध्यक्ष, त्यांच्या कार्यकारिणीमध्ये आम्ही देखील काम केलं आणि सन्माननीय संजयजी चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून चेंडूची व्यवस्था देखील लाभले. त्यांचं स्वागत सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. अगदी गोड व्यक्तिमत्व आहे आणि शांत संयमी व्यक्तिमत्व संजयजी चव्हाण साहेबांचा शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. सुशांत चव्हाण आपण मंचावरती आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान संपन्न होतोय, त्याचा स्वीकार करायचा आहे. संजय दादा चव्हाण या ठिकाणी नेहमीच आमच्या पाठीमागे मार्गदर्शन करत असतात आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत या स्पर्धेनिमित्त. आणि या स्पर्धेमध्ये मोलाचं सहकार्य देखील त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय. संजयजी चव्हाण साहेब यांचा शुभ सन्मान, मायेचे श्वाल, सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित करत आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकाल संजयजी चव्हाण साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सुशांत चव्हाण यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. अगदी पहिलं तर फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये वनपाल या पदावरती कार्यरत आहेत. अगदी मोखाडा या खोडाळा या ठिकाणी आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत आणि आयोजकांना सहकार्य केलं. मंडळ देखील आपलंच चेंडूची व्यवस्था आपली लाभली आपल्या माध्यमातून, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. परंतु इथे दरम्यान मॅचमध्ये काय झालंय तर नशिबाची साथ मिळाली आहे. 4 धावा नशिबाच्या मिळाल्या आणि या 4 धावाने मात्र टीमचं खातं खोललं गेले. 22च्या धावा मिळाल्या. यष्टीरक्षकाची चुकी इथे पाहायला मिळाली, अन्यथा 8व्या क्रमांकाचा बॉल देखील डॉट आला होता. इथे 4 धावा मिळत आहेत. स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय बॅट्समन साहिल आहे. हो, यावेळीचा बॉल अगदी पाहिलं तर शॉर्ट मिड विकेटमध्ये एक सिंगल इथे मात्र मिळेल. सिंगलने टीमची धावसंख्या 5 अंकावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती पाहिलं तर समीर आहे. समीरने देखील मागील सामन्यामध्ये दमदार प्रदर्शन केलं होतं. कमालीची गोलंदाजी मागील मॅचमध्ये देखील केली होती. परंतु इथून आई गावदेवी पारिवली ब संघाच्या फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण पहिलं षटक निर्धाव राहिलं. कोल्ह्याचा पाडा या संघाच्या नावावरती राहिलं. काय कमालीची गोलंदाजी करणने केली, परंतु या दोन्ही फलंदाजांना आत्ता इथून चांगली फटकेबाजी करावी लागेल. 5 धावा धावफळकावरती जरूर जोडलेत. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण समीरला पाहतोय. पुढचा बॉल घेऊन अकुट टप्प्याचा बॉल हुक केलाय. बॅकवर्ड स्क्युअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि इथून मात्र पाहू शकाल मस्तक पे दस्तक. एक चुकी महागात ठरेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. दुनियात साऱ्या आमचाच दम, झुकेंगे नहीं साला कभी हम. अगदी पाहिला तर संघर्षाचा हा संघर्षमय चौकार आलाय. गोलंदाज सज्ज झालाय पुन्हा एकदा पुढचा बॉल घेऊन.
हो यावेळेला मात्र अक्रॉस बॅटेड फटका खेळला गेलाय. अगदी पहिले इनफिल्डच्या आतमध्ये बॉल स्थिरावलाय. एक सिंगल इथे कंप्लीट केली आहे आणि सिंगलने टीमची धावसंख्येचा विचार केला तर 10 धावा धावफळकावरती जोडल्या जातात. या षटकामध्ये धावा येताना पाहायला मिळाल्या. एक बाईचा चौकार आला, त्यानंतर आपण पाहिलं तर एक झेलची संधी निर्माण झाली होती. बॅकवर्ड स्क्युअर लेगमध्ये ती संधी गमावली आणि त्या संधीमध्ये मिळाल्या त्या 4 धावा. टीमची धावसंख्या 10 वरती असताना गोलंदाज पुन्हा एकदा समीर इथे सज्ज झाला. व्हेरिएशन दाखवलं, गतीमध्ये परिवर्तन केलं, परंतु त्यानंतर पाहू शकाल रिव्हर्स अटॅम्प्ट केला गेला. स्विच इट केलं, बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. अखेरीस टीमची धावसंख्या 14 या अंकावरती. आता विजयासाठी इथून आवश्यकता आहे 12 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 19 धावांची गरज आहे. पहिलं षटक दमदार राहिलं होतं करणचं. कोणत्याही प्रकारची धाव त्याने खर्च केली नव्हती. जबरदस्त कमालीची गोलंदाजी त्याने केली होती, परंतु या षटकामध्ये पाहिलं तर मग 14 धावा आल्या. 2 चौकार आले बॅटमधून, 1 चौकार आला 22 स्वरूपामध्ये. थोडं यष्टीरक्षण देखील चुकीचं पाहायला मिळालं. त्या चौकाराने खरं तर या फलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढला आणि तिथून चांगली धावसंख्या पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफळकावरती जोडल्या गेलेत. एकंदरीत बिनगडीबाद 14 धावा धावफळकावरती आहेत. विकेट्स आलाय, एक विकेट्स आलाय अक्षयच्या रूपामध्ये. खरं तर 12 बॉल आणि 19 धावांची गरज आहे इथून सामना जिंकण्याकरिता. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रोहनला आणलाय. समान संधी आहे दोन्ही टीमला. रोहन आता कोणत्या पद्धतीनं कामगिरी संपन्न करतोय, ज्या पद्धतीने आपण बॅटर पाहिलं ना, तर आता इथून दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून एक चौकार आलाय. जिग्नेशच्या बॅटमधून 1 चौकार आलाय, साहिलच्या बॅटमधून 1 चौकार आलाय आणि तिथून कुठेतरी एक चांगल्या प्लॅटफॉर्मवरती आपण बॅटिंग करणारी टीम पाहतोय. पारिवली ब हा संघ बॅटिंग करताना. तिसऱ्या षटकाला शुभारंभ झालाय. चला स्पीडअप करा, विनंती असेल आपल्याला. पहिला बॉल इथून मात्र मार्गस्थ करत असताना गोलंदाज आपण रोहनला पाहतोय. 12 बॉल 19 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. षटकातला पहिला बॉल इथून मार्गस्थ होतोय. गोलंदाज आपण पाहतोय रोहन. राईट मोहर द विकेटने पहिला बॉल घेऊन पहिलाच बॉल उडवलाय. डिब्बा मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. बॉल निघून गेलाय. 7 धावांसाठी ठोकलाय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. अत्यंत जबरदस्त स्ट्रोक बॅटच्या स्लॉटमध्ये होता आणि तो पाठवलाय दुसऱ्या प्लॉटमध्ये. अगदी पहिलं तर सुरुवातीला संयम दाखवला गेला. संयमाने बॅटिंग केली. आता मात्र आक्रमकतेला सुरुवात केली. या षटकारानं विजयाच्या नजदीक जात असताना आता मात्र या मॅचमध्ये चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत 11 बॉलमध्ये धावा काढायचे त्या मात्र 13. पहिल्याच बॉलवरती आगाज केलाय. पहिल्याच बॉलवरती सावधतेचा इशारा दिलाय गोलंदाजाला फलंदाजाच्या माध्यमातून. पहिलाच बॉल स्लॉटमध्ये, तो पाठवलाय दुसऱ्या प्लॉटमध्ये. अर्थात 6 धावा आल्या. षटकारानं स्वागत केले गोलंदाजाचं. राईट मोहर द विकेट. पुढचा बॉल यावेळेला एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळाली. बंदुकीमधून ज्या पद्धतीने गोळी निसटते अगदी त्या पद्धतीचा चेंडू इथे डिलिव्हर केला गेला. जसा टप्पा पडला तशी भयानक आणि प्रचंड गती पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफळकावरती जोडल्या गेलेत 20 या अंकावरती. अजून देखील पाहिलं तर 13 धावांची आवश्यकता. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 10. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलर लेनचा बॉल. हा बॉल देखील दर्जेदार आहे. चांगला बॉल आहे. पिचिंग चांगली आहे. फुलर लेनचा बॉल. वेगावर वेगावरती स्वार आणि इथून मात्र पलटवार. पहा पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला, परंतु गोलंदाज रोहनने त्यानंतर चांगली गोलंदाजी केली आहे. सलगचे 2 बॉल डॉट काढलेत. टीमची धावसंख्या 20 वरती असताना 9 बॉल आणि आता 13 धावांची गरज. सामना रंगतोय, चुरशीचा बनतोय. हो इथे देखील यष्टीरक्षकाकडून चुकी पाहायला मिळाली. बॅटची लिडिंग एज होती. अशा कंडिशन्समध्ये अशा कॅचेस पकडणं खूप गरजेचं आहे आणि जर तुम्ही अशा पद्धतीने कॅचेस पकडलात तर निश्चितपणाने टीमचं मनोबळ हे वाढताना पाहायला मिळत असतं. एक सिंगल आली आहे. 21 लॉट्स ऑफ 1 विकेट. 21 धावा धावफळकावरती. आता 8 बॉल आणि 12 धावांची गरज आहे. पहा सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. समान संधी दोन्ही संघाला आहे, परंतु ज्याचा खेळ चांगला आहे ना तो विजय होईल. मग जय पराजय कोणाच्या वाट्याला येईल. टीम कोल्ह्याचा पाडा की टीम पारिवली. 8 बॉल 12 धावांची गरज. स्ट्रायकर एंडवरती इथून फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. साहिल
रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथे देखील पाहिलं तर वारंवार यष्टीरक्षक चुकी करतोय. इथे मात्र पाहू शकाल पुन्हा एकदा तीच चुकी केली जी पहिली दुसऱ्या षटकामध्ये केली होती. एक सिंगल बाईचची धाव मात्र मिळेल कारण चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नव्हता. फलंदाजाने स्टान्स बदलला होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु गती अधिक होती आणि खरं तर फलंदाज गतीला बीट झालाय आणि त्याचनंतर एक सिंगल इथे कंप्लीट करत असताना टीमची धावसंख्या धावफलकावरती 22. आता या सामन्यामध्ये चेंडू शिल्लक आहे 7 आणि 7 बॉलमध्ये धावा काढायच्या त्या 11. सामना चुरशीचा बनतो आहे. आता मात्र इथे हाय ऑल्टेज सामना मात्र पाहायला मिळेल प्रेक्षकांना. शेवटचा अंतिम बॉल. ओ देह यष्टीवरती बॉल आदळलाय, गती होती बॉलमध्ये आणि वेगावरती स्वार झाला आणि त्याचनंतर पुन्हा एकदा लेग बाईटची धाव इथे पंचांनी घोषित केली आहे. शेवटचे 6 बॉल या सामन्यातले शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये धावा काढायच्या आहेत त्या मात्र 10. कंपल्सरी चेसिंग असणार आहे, 10 धावा कंपल्सरी काढाव्या लागतील. इथून मात्र आपण पाहिलं तर आई गावदेवी पारिवली बी संघाला मात्र या धावा कोणत्या पद्धतीने चेस केल्या जातील की या धावसंख्येपासून रोखलं जाईल, अनेक सारे प्रश्नचिन्ह आता मात्र उभे आहेत. विनंती असेल लगेच सामन्याला सुरुवात करा कारण यानंतर 2 सामने शिल्लक आहेत आजच्या शेड्यूलमधले आणि चांगल्या पद्धतीने हे सामने आपल्याला कंप्लीट देखील करायचे आहेत. कालच्या दिवसामध्ये थोडासा अंधार पसरला होता, त्याच अनुषंगाने आम्ही तुम्हाला सातत्याने सांगतोय की घाई करा. जर वेळ घेतला तर मग तुम्हालाच कमी षटकांचा सामना खेळावा लागेल. शेवटचे 6 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता आणि इथून शेवटचा गोलंदाज असेल अजय आलाय. शेवटचे 6 बॉल 10 धावांची आवश्यकता विजयाकरिता. आजूबाजूचे दोन्ही संघ आपण पाहतोय, एकाच विभागातील 2 संघ आणि एकाच ग्रामपंचायतमधील दोन्ही संघ आहेत. त्यामुळे विजय कोणाचा असू द्या, त्या गावाचा असेल, त्या ग्रामपंचायतमधील असेल. स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय बॅट्समन एक बाजूने बॅटिंग करत असताना जिग्नेश. आणि जिग्नेश म्हटलं ना तर मग आपल्याला जिग्नेश पटेल यांची आठवण येईल. एक टेनिस क्रिकेटच्या पटलावरचं मोठं नाव जिग्नेश पटेल, गुजरातचा हा खेळाडू. परंतु इथे जिग्नेश आपल्या संघाला विजय मिळवून देईल का? 6 बॉल आणि 10 धावांची गरज. स्ट्रायकर एंडवरती जिग्नेश आहे तर गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय अजयला. अजयच्या नावात जय आपल्या संघाला विजय मिळवून देईल का? 6 बॉल 10 धावांची आवश्यकता. षटकातला पहिला बॉल मार्गस्थ होतोय राईट आर्म ओव्हर द विकेटने. शरीरापासून दूर चेंडू ठेवलाय, ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल आहे. पंचांचा वाईटचा इशारा आलाय. रिव्ह्यू नाही आहेत, चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर अंतरावरती बॉल ठेवलाय. चला नो आर्ग्युमेंट, लगेचच सामना सुरू होईल. 6 बॉल आणि आता 9 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता. स्ट्रायकर एंडवरती जिग्नेश, गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अजयला. शेवटचे 6 बॉल शिल्लक, 9 धावांची गरज आहे. चांगला सामना आहे, दोन्ही संघांचा प्रवास या सामन्यामध्ये खूप चांगला राहिलाय. अजयचा पुढचा बॉल, अकूट टप्प्याचा बॉल, बॅटची लिडिंग एज आहे. इथे चुकी केली आहे जिग्नेशनं आणि सहज सोपा जय. गाडी हिरो होंडा तर बॅटचा स्पर्श टॉपेज होता. यष्टीरक्षकाने चांगल्या पद्धतीने हा झेल टिपला आणि इथून मात्र जिग्नेशच्या खेळीचा अंत झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो असताना आपण पाहतोय बॅट्समन अजय आलाय. जिग्नेश बाद झालाय, आता अजय आलाय. आता अजय वर्सेस अजय असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. विनंती आहे की या ठिकाणी आपण सामना सुरू आहे, खेळाडूला विनंती असेल की आपण ऑन मॅचमध्ये असं मैदानात येऊ नका. जे काय असेल आपण कमिटीशी संपर्क करा आणि लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धा आहे याचं भान असू द्या थोडंसं. पाच बॉल आणि 9 धावांची आवश्यकता आहे इथून सामना जिंकण्याकरिता टीम पारिवली बी संघाला. सामना संपलेला नाही आहे. सामना थोडा वेळ थांबवायचा आहे पंच, थोडीशी चर्चा सुरू आहे.
चला सामना चालू करा पंच. सामना सुरू करायचा आहे. 5 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. इथून मात्र सामना जिंकण्याकरिता चला सुशांत चव्हाण आपण बाहेर या मॅच सुरू करायची आहे लगेचच, कारण ती ओव्हर संपून गेलेली आहे. आयोजकांनी सूचना आम्हाला दिलेली आहे, कारण शेवटच्या ओव्हरमधला एक बॉल देखील संपन्न झाला आहे. त्यामुळे मॅच लगेच सुरू करा. जर एखाद्या फलंदाजाला वाटलं की एखादा गोलंदाज ॲक्शन थ्रो करतोय, त्यावेळेला लगेचच तुम्ही ॲक्शन घ्या. तिथे आपण तिसरा पंच उभा करू आणि योग्य डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचू. परंतु ती षटक संपून गेलेलं आहे. 4थ्या षटकातला एक बॉल देखील झाला आहे. सुशांत या आपण बाहेर, अधिक विषय वाढवू नका. मॅच चालू. 5 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता आहे. चला सामना चालू करायचा आहे. नो आर्ग्युमेंट. दोन्ही टीमला विनंती आहे की लगेचच सामना सुरू करा. आता 5 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. इथून आई गावदेवी पारिवली बी संघाला विजयाकरिता. स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय नवीन फलंदाज बॅटिंग करण्याकरिता सज्ज आहे. अजय आलाय. त्याच्या समोर देखील गोलंदाज अजय. अजय वर्सेस अजय. आता अजय कोणता यशस्वी होणार, गोलंदाज अजय की फलंदाज अजय? बॅटर खूप चांगलं रंगताना पाहायला मिळेल. राईट मोहोर द विकेटने षटकातला पुढचा बॉल मार्गस्थ केला जाईल राईट हँड बॅट्समन अजय करिता. स्विच हिट केला बॉलला, मिडल ऑफ द बॅट, डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्राच्या बाहेर बॉलला पाठवले 4 धावांसाठी. नेत्र दीपक फटका, मिळतील 4 धावा. आलाय चौकार. चला जुना बॉल लगेचच द्या. आता इथून मात्र विजयाकरिता चेंडू शिल्लक आहेत 4 आणि 4 बॉलमध्ये धावा काढायच्या त्या मात्र 5. विजयासाठी 4 बॉल आणि 5 धावांची गरज आहे. इथून देखील पहिला तर समाज संधी, एखादा डॉट बॉल आला तर फलंदाजी करणाऱ्या टीमवरती दबाव होईल निर्माण. परंतु ज्या पद्धतीने अजय आले, स्टान्स बदलला आणि ज्या पद्धतीने त्याने स्ट्रोक खेळला, अप्रतिम स्ट्रोक होता, ज्यावरती चौकार त्याने प्राप्त केला आणि आपल्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन गेला अजय. फलंदाज अजय इथे यशस्वी झालाय. 4 बॉल 5 धावांची गरज. राईट मोहोर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळला गेलाय. तेच क्षेत्र, तीच नजाकत आणि तीच कलात्मकता. पुन्हा चक्ता बॅक टू बॅक दुसरा चौकार. चला भेंडीचा पाडा संघ आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय. भेंडीचा पाडा संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये लगेचच हजर राहायचं आहे. विजय संघाच्या अगेन्स्ट आपला सामना होईल. अवघ्या 1 धावेची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. चेंडू शिल्लक आहे 3 बॉल मध्ये 1 धावेची आवश्यकता. इथून विजयाकरिता आई गावदेवी पारिवली ब संघाला विजयाच्या उंबरट्यावरती. आता काहीच क्षण आहेत विजयाचा शिक्कामोर्तब करण्याकरिता. सामना संपला नाहीये, कारण कंवरने ज्या पद्धतीने पहिलं निर्धाव षटक हाताळलं त्याच्यावरती पाणी फेरण्याचं काम इतर गोलंदाजांनी केलंय. खरं तर पहिलं षटक दमदार राहिलं होतं. कुल्ल्याचा पाडा या संघाच्या नावावरती राहिलं.
एक धाबेची गरज, 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विनंती आहे मॅच लगेच सुरू करा, सामना लगेच सुरू करा, वेळ घेऊ नका. अजय षटकातला पुढचा बॉल घेऊन सज्ज आहे राईट ओव्हर द विकेटने. स्टेप आउट झाले, पुढे सरकले आणि विजयाची ही शेवटची धाव आली आहे आणि इथून मात्र सामना जिंकलाय आई गावदेवी पारिवली बी संघाने. अभिनंदन अँड हार्ड लक आई दुधेश्वरी कोल्ह्याचा पाडा. चला टॉस साठी त्वरित द्या आई गावदेवी पारिवली ब संघाचे कर्णधार आणि त्याचनंतर भेंडीचा पाडा. बोथ कॅप्टन आपण टॉस साठी त्वरित द्या, विनंती असेल आपल्याला. आणि हा नाणेफेकीचा कॉल करण्याकरिता मी संजय चव्हाण साहेब यांना विनंती करतोय.